अधिरा तुला माहिती आहे ना, हट्टी आहे, चिडखोर आहे, पण किती झालं तरी ती तुझी बहीण आहे ग, आपली आहे ती. मला नाही बघवणार माझी लेक त्यांच्या घरात जाताना. यू आर ॲब्सोल्युटली राईट मम्मा, मलाही नाही बघवणार. अधिरा नाही गेली पाहिजे त्या घरात. किती किती चीप आणि हावरट लोक आहेत ती, बघितलंस ना. अधिरा आपल्या त्या घरात गेली ना की तिला ATM मशीन सारखं वापरतील ती लोक. नाही मम्मा, आता हे लग्न मोडावंच लागेल. मी बघते काय करायचं ते. नको नको, तू काही करू नकोस. अगं तू सासूरवाशीण आहेस, कशाला त्या चिखलात दगड मारतेस. मम्मा, मी म्हंटल ना मी बघते म्हणून. वा, काय एकापेक्षा एक ऍक्टर भरले ना तुमच्या घरात. म्हणजे बघा ना, आमच्याकडून बांगड्या घेतल्या, त्या खोट्यापणाने बदलल्या आणि गहाण ठेवल्या, पैसे घेतले, तेच पैसे तुमच्या मुलीने चोरले, कुठल्या तरी एजंटला दिले आणि तो एजंट पळून गेला. काय म्हणजे पैसे चोरीला गेले हे सांगण्याची काहीतरी नवीन ट्रिक शोधा. हे सगळं फार जुनं झालंय. सरळ सांगा ना, आम्ही तुमचे दागिने विकून पैसे उधळले. दादा, काय माणसं आहेत रे ही. हे बघ, मी अजूनही सांगते, वेळ गेलेली नाहीये. हे लग्न मोडा. पाहिलंस अधिरा, पाहिलंस ना. अगं अजून काय प्रूफ हवाय तुला. हे घे प्रूफ. तरी तुला या घरात लग्न करायचंय. या अशा जी फॅमिली तुला फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघतायत. अधिरा, कसला विचार करतेस. हे बघ, झोपली असशील ना तर जागी हो. कमॉन अधिरा. अगं हे सगळं चाललं तुला. एरवी आमच्यावर इतकी चिडचिड करतेस आणि एवढं सगळं झालंय आणि तू ते सहन करतेस. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अधिरा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे लग्न मोड. दादा, अरे काय प्रॉब्लेम आहे हिचा. तू तरी सांग हिला. अर्पिता, आधी तू शांत. तू उगाच तिला काहीतरी सांगू नको. आता कोणी कुठलाही निर्णय घेणार नाहीये. दादा, आपण थांबल्यामुळे ही माणसं सुधारणार नाहीयेत. अर्पिता प्लीज, जोर जोरात बोलून काहीही फायदा होणार नाहीये. गोंधळ वाढणार आहे फक्त. जरा वेळ सगळे थांबा. मी आधी अधिराशी बोलतो. मम्मा, मला खात्री नाहीये समरची. तो तिच्याशी काय बोलत असेल हे कळलं पाहिजे. तू जरा जाऊन बघून येतेस का. बघ. बाबा, अधिरा, तुला खरंच रोहनशी लग्न करायचं. लग्न करून तुला या कुटुंबात जायचं. अधिरा, तुझ्यासाठी मी रोहनच्या ताईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला आता असं वाटतंय की माझा निर्णय चुकलाय. आपण काय मागे सोडलंय, आपण काय घेऊन पुढे चाललोय हे ठरवायला पाहिजे. अधिरा, हे बघ, डोकं शांत ठेवून कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता तू निर्णय घे. पण जो काही निर्णय घेशील तो आत्ता. वेळ अजून आपल्या हातात आहे. ओके, डन. माझं ठरलंय. मला रोहनशी लग्न करायचं. हे एवढं सगळं झालं आयुष्य. हो दादा, एवढं सगळं झाल्यावर पण हा जे काय झालं ते रोहनच्या फॅमिलीने केलंय, रोहनने नाही. आय नो रोहन त्याच फॅमिलीतला एक भाग आहे, पण आपली तरी फॅमिली सांग ना. आपली फॅमिली काय वेगळी आहे.
आपल्या फॅमिलीमध्ये एक मी आहे आणि एक अंशुमन आहे. तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, अंशुमन आजपर्यंत बऱ्याचदा चुकलाय आणि मलाही त्याचं वागणं पटत नाही. पण तरी सुद्धा आम्ही आहोत ना बहीण भाऊ. तसंच आपण आपली फॅमिली नाही चूज करू शकत दादा. आणि आय एम शुअर रोहनलाही सगळं आवडलेलं नसणार आहे. आय एम शुअर तो याचा भाग नक्की नसणार आहे. आणि समजा अनफॉर्च्युनेटली माझा हा डिसिजन रॉंग असेल तरी रोहनसाठी मला हा चान्स द्यायचा आहे त्याला. रोहनची आई चुकीची वागली म्हणून मला त्याला नकार नाही द्यायचा आहे. मला माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अधिराज, लग्न फक्त दोन व्यक्तींचं होत नाही, दोन कुटुंब जोडली जातात. आपण अत्यंत मानाने दिलेल्या आपल्या घराण्याच्या बांगड्या या लोकांनी गहाण टाकल्या. पैसे चोरीला गेल्याचे खोटं सांगितलं, साखरपुड्याच्या वेळेस वय लपवलं, तरी सुद्धा तुला रोहनशी लग्न करायचं. अगेन नॉट रोहन. माहित नाही, खरं तर आता या क्षणाला ना माझा कोणावरतीच विश्वास राहिलेला नाहीये. इतका या घटनेने आतनं हल्लोय ना अधिराज, मला कळतच नाही. आता मला खरं तर भीती वाटायला लागली या सगळ्या गोष्टींची. नो नो पिंट्या दादा, आय नो, मला पण खूप भीती वाटतेय. मला जेवढा शॉक बसलाय ना, मलाही तितकाच शॉक बसलाय. जे काय घडतं ते खूप वियर्ड आणि सगळं अति झालंय आता. मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे पिंट्या दादा की मला या सगळ्याची सवय नाहीये.